नमस्कार, मी प्राध्यापक सुरेखा अनिल निगोड। आत्ताच झालेल्या 196 शिरूर आंबेगाव विधानसभेची अपक्ष उमेदवार म्हणून लढत देत होते आणि आजच त्या विधानसभेचा निकाल लागला असून मला माझ्या सर्व मतदारसंघातील प्रथमतः माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनी जे मला सहकार्य केलं किंवा माझ्या प्रेमाखातर जे काही मला मतदान केलं त्यांचे प्रथमतः मी आभार मानते आणि त्यांना हेही सांगू इच्छिते की ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून जे मला मतदान केले त्यांच्या सुखदुःखात नेहमीच मी त्यांच्या बरोबर असेल। आणि आज हे आंबेगावमध्ये जो विजय झालेला आहे त्या विजयामध्ये मी नक्कीच सांगेल, मी जरी अपक्ष उमेदवार असेल तरी हा विजय फक्त आणि फक्त माझाच आहे, माझ्या सामान्य जनतेचा आहे। कारण कुणी उमेदवार निवडून आला याच्यापेक्षा आमच्या शिवसैनिकांना वेठीस धरून किंवा शिवसैनिक हे त्यांचा आक्रमक स्वभाव शांत करून एकमेकाबरोबर फक्त कुरोडीवरून घरातल्या घरात घरं फोडून जे उमेदवार आता महाआघाडीचं काम करत होते त्यांच्यात जे आम्हाला गृहीत धरलं गेलं त्या विरोधातला हा माझा आवाज होता आणि त्याबरोबर मला जनतेने साथ दिली। त्यामुळे मी माझ्या या जनतेचे आभार मानते आणि धन्यवाद देते। तुमच्या उमेदवारीचा फटका हा महाविकास आघाडीला बसलाय असं वाटतंय का तुम्हाला? हा फटका महाविकास आघाडीला बसो किंवा न बसो, मला फक्त एक माझा शिवसैनिक जो आहे, जो आत्ताच्या ज्या राजकारणामध्ये शांत घरात बसलेला होता त्यांना एक आवाज द्यायचा होता आणि त्यातून मला एकच पाहायचं होतं की सर्वसामान्य महिलेला किती लोक साथ देतात आणि ही लढाई फक्त मी जनतेसाठी केली होती। त्याच्यामुळे मी प्रचारातही जनतेला तेच सांगत होते, हा विजय किंवा पराजय हा सगळा तुमचाच असेल। त्यामुळे ज्यांनी मला साथ दिली त्यांच्याशी मी सुखदुःखात असणार आहे। देवदत्त निकम यांच्या आमदारकीच्या उमेदवारासाठी सगळ्यात पहिला विरोध केला असेल तर ते तुम्ही होते, काय भविष्य दिसलं होतं तुम्हाला? भविष्याचा विषय नव्हता, परंतु ज्यावेळी महाविकास आघाडीचं आम्ही काम केलं, लोकसभेला काम केलं, त्यावेळी शिवसैनिक गृहीत धरला गेला, महाविजयाची मिरवणूक होती, त्यावेळी पक्षश्रेष्ठींच्या काही मिटिंगा नसतानाही त्यांनी आमदारकीचा उमेदवार जाहीर केला किंवा त्यानंतरही आमचं कधी दुःख हलकं करण्यासाठी कधी एकही मिटिंग लावली नाही किंवा बाबा पक्षश्रेष्ठी सांगतील तसा आदेश, शिवसैनिक फक्त आदेशावर चालतो पळतो असा आम्हाला गृहीत धरूनच त्यांनी आतापर्यंत बाकीचे पण शिवसैनिक पळवले। त्यामुळे मला ते पटलं नाही आणि मी त्यांच्या विरोधात काम केलं। येत्या काळामध्ये राजकारणामध्ये काय भूमिका घेणार आहे तुम्ही? सध्या तरी मी तटस्थ आहे, परंतु मी माझं समाजकारण मात्र चालू ठेवणार आहे। मी राजकारणापेक्षा मी माझ्या कर्तृत्वातून समाजामध्ये दाखवून देणार आहे किंवा ज्यावेळी काही पुढच्या गोष्टी येतील त्यावेळी मी माझा निर्णय घ्यायला समर्थ आहे। कार्यकर्त्याला काय सल्ला द्याल? कार्यकर्त्यांना मी हाच सल्ला देईल की बाबांनो, तुम्ही इतरांच्या चटाया उचलायचं सोडा आणि स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी जागा। आज कुणीही आला किंवा काही झालं, आज जे आमचे शिवसैनिक रात्रंदिवस पळत होते किंवा काय, उद्या त्यांनाही इकडं जरी हे दुसरे उमेदवार निवडून आलेले आहेत त्यांच्याकडे त्यांना किंमत राहणार नाहीये। कारण हे शिवसैनिकाची सवय अशी आहे की तो तोंडावर विरोध स्वीकारतो आणि इतर राष्ट्रवादीचे पक्षीय पदाधिकारी नेते हे फक्त शांततेत काम करत असतात आणि शिवसैनिक हा प्रत्येकाच्या विरोधात जातो आणि समोरासमोर येतो आणि त्यामुळे त्याला प्रत्येक गोष्टीला तोंड द्यावं लागतं। त्यामुळे एवढंच मी सांगेल कार्यकर्त्यांना, स्वतःचं कुटुंब पहा, स्वतःचं हे करा। कारण पक्ष पाहून ज्यावेळेला फक्त पक्षाशी एकनिष्ठ राहायचं म्हटलो ना तर पक्षात एकनिष्ठतेला किंमत नाही।